आणि हा फक्त भारतीय पातळीवरती सुरू नाहीये तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणजेच आता यूकेकडनं ब्रिटिश पथक सुद्धा येणार आहे आणि ते सुद्धा या संपूर्ण अपघाताची चौकशी करणार आहे, पाहणी करणार आहे, छाननी करणार आहे. कारण या अपघातामध्ये ही फ्लाईटच मुळात अहमदाबाद ते लंडन अशी असल्यामुळे 63 ब्रिटिश नागरिकांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं अपडेट घेऊया. वेदांत, सध्या पाहणीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत अहमदाबादमध्ये, पण त्या व्यतिरिक्त एक आश्चर्यकारकरित्या वाचलेला जो प्रवासी आहे आणि एकंदरीतच कुटुंबीय यांच्याबद्दल काय सांगता येईल? पूर्वी आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर आता ज्या ठिकाणी मी आहे हे अहमदाबादचं सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे काल आपण बघितलं काही निवासी डॉक्टर जखमी झाले होते ते निवासी डॉक्टरांना इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि एकूण 242 प्रवाशांपैकी जे एक प्रवासी रमेश विश्वास कुमार हे यामध्ये सुदैवाने जिवंत राहिले, एक चमत्कार म्हटला जातोय. त्यांना भेटण्यासाठी आणि संपूर्ण घटना नेमकी काय झाली याची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थोड्याच वेळात येतात. आपण बघतोय पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे. सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी जिथे ही सगळी घटना घडली त्या विजय मेडिकल हॉस्टेलच्या तिथे गेले, जिथे हे विमान कोसळलं होतं त्या ठिकाणची पाहणी केली. तिथे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत, DGCAची सुद्धा एक टीम तिथे दाखल झालेली आहे आणि जी काही चौकशी करायची आहे त्या अनुषंगाने तिथे सुद्धा जाऊन त्यांनी मदत कार्य कसं सुरू आहे, शिवाय रेस्क्यू कसं सुरू आहे त्याचा सगळ्याचा आढावा त्यांनी घेतला आणि आता या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात येतील आणि जखमींची विचारपूस करतील. या जखमींमध्ये बहुतांश काल आपण बघितलं की हॉस्टेलमध्ये जेवायला काही निवासी डॉक्टर्स आले होते आणि त्या मेसमध्ये जेवत